खाली हर हर महादेव. मित्रांनो, मी नाशिककर नितीन भाऊसाहेब बोचरे. अशा या ज्या गाय माता आहे, या गाय मातांसाठी मला सूर्य मंदिर नावाने मला एक मंदिर बांधायचं आहे आणि मला सेवा करायची. ब्रह्मचारी आहे, ब्रह्मचारी व्यक्ती आहे, लग्न नाही करायचं, फक्त सेवा करायची. म्हणून मी ना खूप सारे प्रयत्न करतो आहे मोदी साहेबांना भेटण्याची. आणि पॉलिटिक्स म्हणून बोलत नाही. मोदी साहेबांनी जे पण कामं केले ते 12-13 वर्षामध्ये, त्याच्यामध्ये रोजगार योजना असू, गॅस कनेक्शन योजना असू, गोरगरिबांसाठी घरकुल योजना असू, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 180 कोटी 140 कोटी हा जो मोदी साहेबांचा परिवार आहे, या परिवारामध्ये आज त्यांनी 2014पासून रेशन चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये मोदी साहेबांना खूप मोठी दुवा भेटते, खूप मोठी दुवा भेटते. आणि ते योगी साहेबांनी जे जे कार्यक्रम चालू केले ना, गोमातांचे कार्यक्रम चालू केले ना, गोमातांचे, ते खूप चांगले कामं चालू केलेले. का असतं माहिती का दादांनो, आपण जेव्हा एखादं चांगलं काम करतो ना, तर चांगलं काम करायलाच लोक विरोध करतात. जसं की आता मोदी साहेबांनी जो कायदा आणलेला आहे, तो मानांसाठी पण खूप चांगला कायदा आहे. गरीबला गरीब मुसलमान, ज्याला घर नाही आहे, ज्याला शेती नाही आहे, अशांसाठी तो कायदा खूप चांगला आणलेला आहे मोदी साहेबांनी. 3 तलाक कायदा असेल, वक्फ कायदा असेल, तिकडे राम मंदिर असेल, सगळ्या धर्मांना ते घेऊन पुढे चालले मोदी साहेब. आणि या गोष्टीला मागे सोडून, ते पॉलिटिक्स सोडून, माझं फक्त एकच स्वप्न आहे. जसं मोदी साहेबांनी राम मंदिर बांधलं, खूप चांगल्या गोष्टी केल्या ना, तर आमच्या नाशिकमध्ये आता जो कुंभमेळा येणार आहे 2027ला पंचवटीमध्ये, खूप चांगले कामं त्याच्यात होणार आहे. आणि खूप चांगल्या गोष्टी पण घडणार आहे आमच्या नाशिकसाठी. आणि नाशिकसाठीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रासाठी, आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी नाही तर पूर्ण भारतासाठी. कारण आज प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक गोष्ट भेटते, ठीक आहे ना. युद्ध गोष्टी घडत असतात. आता जे पाकिस्तानने ज्या काही गोष्टी घडवल्या किंवा त्या घडल्या, त्याच्यामध्ये आमचे 26 ते 27 नागरिकांचा मृत्यू झाला. मी त्या गोष्टीसाठी मला खूप 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 वाईट वाटतं आहे, खूप वाईट वाटतं आहे. पण याच्यासाठी सुद्धा तुम्ही पॉलिसी नका करू प्लीज, मी हात जोडतो. माझा फक्त एकच एक भाऊ या नात्याने, एक जात म्हणून मी बोलत नाही, एक भाऊ किंवा एक तुमचा घरातला सदस्य म्हणून बोलतो आहे, की माणसाने माणसासारखे वागावे. जे काही काम करायचं असेल ना, ते मनातून चांगले करावे. आणि त्याच्यातून आपण एखाद्याला समजा चांगला मार्ग देत असेल, तर त्याच्यामधून त्याला चांगल्या गोष्टी घडत असेल, तर तो एक मानव आहे. पण आजच्या या युगात लोक फक्त पैशाला महत्त्व देतात, लोक फक्त बदनामीला महत्त्व देतात, लोक मोदी साहेबांसारख्या व्यक्तीला महत्त्व देत नाही. कारण का, त्या काळात काही घडलं नाही का, 26/11ची घटना घडली नाही का. मग त्याच्यामध्ये प्रत्येक एकामेकाला तुम्ही बोलण्यापेक्षा एकामेकाला समजून, काय तुम्हाला जे पाकिस्तानला करायचं ना ते करा. पण आपल्या ज्या भारतीय मुसलमान, भारतीय हिंदू, हा जो बहीण भावांचा खेळ आहे किंवा बहीण भावांचं नातं आहे, या नात्याला तुम्ही कधीच तडा नका जाऊन देऊ. आमच्या नाशिक शहरामध्ये सुद्धा आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलेलो आहे मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी फिरलो. ज्या टायमाला 2014पासून मोदी साहेब आले ना, तर मी प्रचार करायसाठी खूप चांगल्या ठिकाणी फिरलो पण, आणि धार्मिक गोष्टी केल्या पण. आता मी नाशिकमधून बोलतो आहे. हा जो पॉईंट आहे, हा आमचा नाशिकचा पॉईंट आहे. या ज्या गाई माता जे फिरत आहेत, यांना आसरा नाही, यांचा आसरा फक्त हा निवारा आहे, हा विश्व आहे. अशा खूप साऱ्या ठिकाणी अशा गायमाता फिरत आहेत की त्यांना खायला चारा नाही, पाणी प्यायला नाही, आजारी खूप साऱ्या गोष्टी बघतात ना. शहरामध्ये बस स्टॉपच्या ठिकाणी गायमाता बसतात, त्यांना खायला नसतं, मग लोक काठी घेऊन त्याला हाड करतात, हाड मारतात. कशासाठी मारायचं दादा? त्या गायमाता म्हणजे आमच्या मराठी समाजामध्येच नाही तर हिंदूमध्ये गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव आणि देवींचा आशीर्वाद आणि लाभ आहे तिचा कोणत्या पण पूजा करतात ना, लक्ष्मीची पूजा, ती आमची गाय माता असती. आणि म्हणून ना
त्याच्यामध्ये ना तुम्ही एवढी चांगल्या गोष्टी करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि माझा विश्वास आहे जे आमचे मोदी साहेबांनी 12 वर्षामध्ये केले ना, आता याच गायमाता, ह्या ज्या तुम्हाला गायमाता दिसत आहे, या ज्या गायमाता दिसत आहे ना, आमचे मोदी साहेबांसारखे, योगी साहेबांसारखे आणि मोदी साहेबांसारखे असे थोर संत जवळ राहतील ना. आणि मी तर सांगतो 2024च नाही तर 2029मध्ये सुद्धा आमचे परत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होणार. आणि जवळ नरेंद्र मोदी साहेबांसारखे शूरवीर राहतील ना, तेव्हा आमच्या या भारताला वाकून झाकून कोणाची बघायची नजर लागणार नाही. आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा चांगले निर्णय घेतलेले. एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा जी योजना काढली होती, लाडकी बहीण रोजगार योजना, खूप छान काढली होती. पण कसं असतं दादांनो, असा पैसा अशा ठिकाणी खर्च करण्यापेक्षा, म्हणून मी एक सांगितलं की लाडकी रोजगार बहीण योजना चालू करा, लाडकी भाऊ रोजगार योजना चालू करा. जिथं लोक शिकलेले नसतील अशा लोकांसाठी तुम्ही घरगुती काहीतरी पॅकिंगचं काम द्या. सरकारी कॉन्ट्रॅक्ट सिस्टमनुसार तुम्ही कंपन्यांना जे कामं जातात ना खाजगी ठिकाणी, अशा कंपन्यांना तुम्ही सरकारी लॉटमधून पगार देत जा आणि त्या घरगुती त्यांना कामं देत जा. असा पैसा नका की ज्याच्या करून लोक नावं ठेवतील. लोक का नावं ठेवतात त्याचं मागचं एक रिझन आहे. कारण मोदी सरकार आहे ना, त्यांना मोदी सरकार नाही पाहिजे, त्यांना मोदी सरकार नाही पाहिजे, त्यांची मोना मोदीचे कामं नाही पाहिजे. त्यांना जे 2014मध्ये बॉम्ब उडवणं, ताजमहल उडवणं, अशा गोष्टी घडवणं, असे हे पहिल्यापासून घाबरणं, फक्त प्रेशर देणं भारतावरती, तो मोदी साहेबांनी हटवला आहे. आज मोदी साहेब ज्या टायमाला तिथे गेले आणि आपल्याकडं काश्मीरमधली जी घटना घडली पहलगाममधली, ती खूप अत्यंत वाईट होती, अतिदुःखी होती दादांनो. मी काय एवढा मोठा कार्यकर्ता नाही, पण मी मोदी बघते. मला माहिती आहे आता हा आमचा कार्तिक आहे ना, माझ्या गल्लीमध्ये राहतो, आमच्या गल्लीमध्ये हा कार्तिक राहतो. तो म्हणे काका माझा हात दुखतोय म्हणे. पण कसं असतं माहिती का, तो लहान आहे, त्याला सहज बोललो कार्तिक बेटा 2 मिनटं चल, मला फक्त गाय मातांचा एक व्हिडिओ काढू दे. मी माझं जे पण भविष्यात काही होईल ना, जरूर मला जे माझ्या कार्यासाठी ज्यांनी मला सहकार्य केलं असेल, माझ्या भावासारखे मंदिरामध्ये असेल, पुजारी असतील, बहिणी असतील, माझ्या मावशी असतील, आजी असतील, कुणी पण असेल, मी अशांना माझ्या जीवनामध्ये मी कधीच विसरणार नाही. जर मी 2027मध्ये मी शपथ घेऊन वचन घेतलेलं आहे, गाई मातांचा आशीर्वाद राहील आणि 33 कोटी देवांचा आशीर्वाद राहील. ज्या टायमाला 2025-27मध्ये मी मोदी साहेबांसंग नाशिकमध्ये राहीन ना कुंभमेळ्यामध्ये, तर पहिली गोष्ट मी सुरुवाती गोशाले सूर्यमंदिर जे मी बनवणार, हे मोदींच्या आशीर्वादानं बनवणार. आणि शपथ घेऊन सांगतो, वचन घेऊन सांगतो, त्याच्यासाठी मी नोकरी सोडलेली, त्याग सोडलेला आणि मी लग्न नाही करू आले. घरचे बोलतात दादा लग्न कर, घरचे म्हणतात दादा नोकरी कर. आता घरचे म्हणतात भाऊ तू कार्य कर. घरचे काय म्हणतात मला, कार्य कर. आज मी एकटा आहे, आज माझ्या मागं सपोर्ट करणारे फक्त हे प्राणी नाही, हे गोमाता आहे. आणि मला जगात असं कामं करायचे की नुसती गाय माताच नाही तर खंडोबा, गाय माता, जे प्राणी आहे, ज्या प्राण्यांना खूप आजार झालेले आहे, त्यांच्यावर आपण इलाज करू शकतो. त्यांना असं खूप मोठे माझं स्वप्न आहे की आमच्या इकडे त्र्यंबकेश्वर भोलेबाबांचं एक दरबार आहे, तिथं असं सरकारी ठिकाणी 1 एकर 2 एकरमध्ये असं मस्त सूर्यमंदिर बांधायचं. तिथं मस्त मध्ये फॅन लावायचे, गाय माटांसाठी स्पेशल गायसाठी हे बांधायचं, गोडाऊन बांधायचं. तिथं त्यांना घास, चारा, पाणी, डॉक्टरांची सोय करायची. त्याच्यानंतर इकडं खंडोबा, म्हणजे प्रत्येक प्राण्यांसाठी मला करूशी वाटतं दादा. म्हणून माझं एक स्वप्न आहे की जी मी गोष्ट करणार ना ते मी इथून करणार. म्हणून ना आपण जे कामं करतो ना, त्या कामासाठी ना आपण फक्त चांगले कामं केले पाहिजे. काम करणार देणारा फक्त आपला देव परमेश्वर आहे. या ज्या अशा गाई माता फिरतात ना, यांच्यासाठी ना आसरा निवारा आज फक्त असं जंगल आहे. आपण याच्या पुढं काय काम करू शकतो, याच्या पुढं आपण काय सेवा करू शकतो, हे आपल्यासाठी पुढे राहणार आहे ना. आपण काय करणार आहे. आज एखाद्या व्यक्तीला समजा घर नसलं तर तो बिचारा बस स्टॉपवर झोपतोय. या गाई माता आहे, यांच्यासाठी सोय काय, यांच्यासाठी सुविधा काय, यांच्यासाठी सुविधा फक्त जंगल, डोंगर अशा ठिकाणीच. आणि शहरामध्ये लोक मारतात. मग हे आपल्याला कमी करायचं आहे.
आणि आपण हिंदू म्हणून ना अशांची आपल्याला सेवा करायची. म्हणून मोदी साहेबांनी सांगितलेलं सबका साथ सबका विश्वास आणि सबका प्रयास. तुम्हाला जेवढ्या गोष्टी चांगल्या करता येईल ना मनापासून तुम्ही करत राहा. मी माझी नोकरी सोडली. मला हेच कामं करायचे, धार्मिक कामं करायचे. लोक काय म्हणणार आहे किंवा लोक काय विचारणार आहे, मी त्या गोष्टीला चालणारा माणूस नाही. कार्तिक थोडं काय माझ्याकडे कॅमेरामॅन. तर आपल्याला जेवढं चांगलं कामं करता येईल ना मित्रांनो, तेवढं आपण चांगले कामं करण्याचा प्रयत्न करायचा. आणि जास्तीत जास्त 2029मध्ये सुद्धा परत पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी साहेबच होणार. माझा विश्वास आहे की त्या व्यक्तीने खूप चांगले कामं केलेले. त्यांनी लाडकी बहीण योजना जी एकनाथ शिंदे साहेबांनी आणली, त्याच्याऐवजी लाडकी बहीण रोजगार योजना चालू करा, लाडकी भाऊ रोजगार योजना चालू करा. आणि जे खर्च आजच्या कंडिशनमध्ये ज्या ऑनलाईन गोष्टी जातात ना, नोकरीसाठी असू कोणत्या गोष्टीसाठी असू, त्या खूप चांगल्या केलेल्या मोदी सरकारने. म्हणून चांगल्या गोष्टी करत राहा. आणि मित्रांनो काही चुकलं असेल तर एक भाऊ म्हणून मला माफ करा. जय सियाराम.